नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक अतिशय रुचकर व स्वादिष्ट असा होण्यासाठी खास किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. जर घरात रताळी शिल्लक असतील तर या रताळ्याचं काय करू हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर अशा वेळी रताळी किसून वाळवून ठेवावी. यामुळे ऐनवेळी मिक्सरमधून काढून त्यात थोडी हिरवी मिरची, मीठ व शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये घालून तसेच त्यामध्ये एक बटाटा छान असा बारीक करून त्यामध्ये घालून मस्तपैकी छान भन्नाट चवीचं उपवासासाठी थालीपीठ बनवावं. तर उपवासासाठी हे थालीपीठ पटकन पण आपण बनवू शकतो किंवा तयार होते व चवीला पण हे उपवासासाठी थालीपीठ एक वेगळे टेस्ट किंवा छान असं लागतं. तर उपवासासाठी तुम्ही पण ही टिप ट्राय करू शकता. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी टिप नंबर 2. लहान मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी शेंगदाण्याची चिक्की बनवत असाल तर शेंगदाण्याची चिक्की बनवताना कढईत आधी तूप घालावे, मग गूळ घाला. यामुळे चिक्कीला छान अशी चकाकी येते आणि चिक्की चिटकतही नाही. तर लहान मुलांसाठी तुम्ही शेंगदाण्याची चिक्की बनवताना ही टिप नक्की फॉलो करा. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टिप नंबर 3. तेच खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर तोंडाची व जिभेची चव वाढवण्यासाठी तुम्ही गावरान चवीचं म्हणजेच आपल्या गावाकडे असताना लहानपणी आपली आजी बनवायची अगदी तसंच आजीच्या आठवणीतलं गावरान कांद्याचं मिरचू तुम्ही नक्की बनवू शकता. तर हे कांद्याचं मिरचू बनवताना त्यासाठी नेहमी जरा कमी तिखट असणाऱ्या मिरच्या निवडाव्या. मिरचीचे काप करून त्यात थोडंसं तेल टाकून घ्यावं व नंतर त्यामध्ये मिरची टाकून छान अशी हलक्याशा भाजून घ्या व नंतर फोडणी देताना ताजा कुटलेला लसूण, जिरे, कोथिंबीर व एक बारीक चिरलेला टॅमॅटो. तर टॅमॅटो हा तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये तुम्ही नक्की घाला. तर त्यामध्ये घालावा व नंतर मीठ व शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकून पाणी न घालता नुसत्या वाफेवरच शिजवा. अशा पद्धतीने गावरान चवीचं कांद्याचं मिरचू रेसिपी तयार होते. तर हे मिरचू तुम्ही भाकरीसोबत खाण्यास खूपच टेस्टी लागते. त्यासोबत थंडगार ताक, भाजलेले कडक शेंगदाणे, तोंडी लावण्यासाठी कांदा, लिंबू व भाजलेला पापड असा रात्रीच्या वेळी जेवणाचा फक्कड बेत तयार होईल. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टिप नंबर 4. कोणत्याही प्रकारचे थेपले व पराठे बनवताना त्यामध्ये उकडलेला बटाटा किसून घालावा. त्यामुळे पराठे व थेपले खूपच मस्त खुसखुशीत अशी होतात. अत्यंत उपयुक्त व कामी येईल अशी टिप नंबर 5. दररोज अनुषापोटी कडुलिंबाची पाने व कढीपत्त्याची पाने चावून खावेत. यामुळे रक्त शुद्ध होऊन त्वचा आणि केस निरोगी राहतात. तर निरोगी आरोग्यासाठी तुम्ही ही टिप ट्राय करू शकता. अतिशय खास टिप नंबर 6. गाजराचा हलवा करताना त्यात बीटचा छोटा तुकडा किसून त्यामध्ये घालावा. यामुळे हलव्याला छान रंग येतो. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास व कामी येईल अशी टिप नंबर 7. आपण दररोज भांडे घासण्यासाठी भांड्याची घासणी वापरत असतो. तर भांड्याची घासणी आठवड्यातून एकदा गॅसवर पाणी ठेवून ते पाणी चांगलं कडक उकळून घ्या व त्यात घासणी टाकून घासणी चांगली शिजवा. त्यामुळे त्यातील म्हणजेच आपल्या ज्या घासणीमध्ये दररोज आपण भांडे घासल्यानंतर अन्नपदार्थाच त्यामध्ये अडकलेले असतात, त्यामुळे जीवजंतू तयार झालेले असतात ते मरून जातील व घासणीचा वास पण खराब वास येत असेल तर तो पण अजिबात येणार नाही. टिप आवडली असेल तर प्रत्येकीने एक लाईक नक्की करा. टिप नंबर 8. मेथीची भजी किंवा मेथीचे मुटके करताना कडू लागत असतील तर त्यात थोडी केळी कुस्करून त्यामध्ये घालावी. यामुळे मेथीची भजी किंवा मुटके अजिबात कडू होत नाहीत किंवा लागत नाहीत. साधी सोपी पण अतिशय खास टिप नंबर 9. आलं लसूण पेस्ट बनवताना त्यात लसूण जास्त व आलं कमी प्रमाणात घालावे. प्रत्येक सुगरणीसाठी टिप नंबर 9. अंड्याची भुर्जी बनवताना अंड्याची भुर्जी मोकळी बनवण्यासाठी भुर्जी बनवून झाल्यावर
हाताने थोडे पाणी शिंपडा. यामुळे अंड्याची भुर्जी मऊसर व मोकळी अशी होते. अतिशय खास व उपयुक्त टिप नंबर 11. सकाळी आंब्याचा रस घेतल्याने गुडघेदुखीचा त्रास कमी होतो. अत्यंत खास व महत्त्वाची पुढील टीप आहे टीप नंबर 12. पायात ताकद वाढवायची असेल तर पीनट बटर खाल्ल्यास स्नायू बळकट होतात. तसेच लहान मुलांना हे आवर्जून नक्की द्या. अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त अशी खास टीप नंबर 13. मधुमेह असेल तर अळशीच्या बिया खाव्यात. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. तर तुम्हाला पण मधुमेहाचा आजार असेल तर ही टीप ट्राय करू शकता. टीप नंबर 14. उशाची कव्हर आठवड्यातून एकदा तर धुतलीच पाहिजेत. परंतु कमी प्रतीच्या कापसाच्या उशा असतील तर त्यासुद्धा 6 महिन्यांनी बदला, कारण त्याने ॲलर्जीपासून बचाव होतो व झोपही छान लागते. तर तुम्ही पण तुमच्या घरामध्ये ही टीप नक्की फॉलो करा. अत्यंत महत्त्वाची व फायद्याची टीप नंबर 15. फ्रीजमध्ये मळलेली कणिक, पीठ किंवा जास्त काळ ठेवलेलं जेवण वापरल्याने तुम्हाला सांधेदुखीची समस्या होऊ शकते. तर निरोगी आरोग्य राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 16. फ्रीज नसेल तर कोथिंबीर पितळेच्या डब्यात ठेवावी. यामुळे जास्त दिवस चांगली राहते. तर कोथिंबीर जास्त वेळ टिकवण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करू शकता. सुगरणीच्या कामी येईल अशी टीप नंबर 17. उन्हाळी सुकवण्याचे पदार्थ, पापड, सांडगे, वेपर्स यामध्ये बनवताना मीठ हे कमी प्रमाणात घालावे. यामुळे हे पदार्थ सुकल्यानंतर खारट होतात. साधी सोपी पण अतिशय महत्त्वाची टीप नंबर 18. पिठले बनवताना पिठले जास्त वेळ शिजून द्यावे. त्यामुळे त्याला खमंग वास येतो आणि खायला पण एक नंबर लागते. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी उपयुक्त व अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 19. बासुंदी बनवण्यासाठी नेहमी पातेल्याऐवजी मोठी, पसरट आणि जाडसर तळ असलेली भांडी वापरावी. यामुळे दूध लवकर आटले जाते आणि गॅसची व वेळेची पण यामुळे आपल्या बचत होते. तर बासुंदी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. साधी सोपी पण अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 20. उन्हाळ्यात कपडे लवकर सुकतात. त्यामुळे ते सुकल्यानंतर लगेचच काढून घ्यावे, कारण जास्त वेळ जर उन्हात कपडे राहिल्यामुळे त्याचा रंग उडून जातो किंवा जाऊ शकतो. अत्यंत महत्त्वाची व खास टीप नंबर 21. अंडे उकडताना त्यात थोडा लिंबाचा रस किंवा व्हिनेगर टाका. यामुळे अंडे फुटत नाहीत. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी टीप नंबर 22. लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटण्याने पीठ लाटण्यावर चिटकत नाही. तर पोळ्या लाटताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.